मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांची पती व वडील किंवा महिला घटस्फोटित असल्याकारणाने ई-के.वाय.सी पूर्ण झाली नव्हती, अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ई-के.वाय.सी करण्यास किती दिवसाची मुदतवाढ करण्यात आली आहे आणि ज्या महिलांना ई-के.वाय.सी करत असताना दुसरा OTP कोणाचा टाकायचा हा प्रश्न पडला होता, तर आता त्या जागी महिलांना त्यांच्या पती किंवा वडिलांच्या संदर्भातील काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तर त्याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून जी काही नवीन अपडेट येईल ती आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर पाहूयात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काय माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के.वाय.सी मुदतवाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-के.वाय.सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-के.वाय.सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के.वाय.सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी पती व वडील किंवा घटस्फोटित असल्यामुळे ई-के.वाय.सी केली नाही, अशा महिलांसाठी आता ई-के.वाय.सी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. सोबतच महिलांना ई-के.वाय.सी करत असताना दुसऱ्या OTPच्या जागी आता त्यांच्या पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ज्या महिला घटस्फोटित आहेत अशा महिलांना घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे, अशी घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.